हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? होप सगळे चांगले असणार. ठीक आहे, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलमध्ये, तुमच्या सगळ्यांचं हक्काचं चॅनल दॅट इज केमिस्ट्री टॉक्स. ठीक आहे, मी प्रशांत पाटील आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा वेलकम करतो. आणि मागच्या व्हिडिओनंतर आज पुन्हा आपल्यासाठी, आपल्या मराठी विद्यार्थी मित्रांसाठी एक खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे केमिस्ट्रीमधला, आणि तो टॉपिक म्हणजे हायड्रोकार्बन्स. ठीक आहे, हायड्रोकार्बन्स हा टॉपिक मित्रांनो, तुम्ही जेव्हा सायन्सला ॲडमिशन घेतात ना, 10वी नंतर सायन्स स्ट्रीममध्ये जेव्हा तुम्ही जातात, तर त्यावेळेस तुम्हाला केमिस्ट्रीची जी आपण म्हणतो की जो पाया असतो, केमिस्ट्रीची सुरुवात शिकायला जिथून होते, हा तो टॉपिक आहे. तुम्ही हा टॉपिक स्किप करून किंवा हा टॉपिक न समजता केमिस्ट्रीमध्ये पुढे गेलात तर पुढे तुमचा कुठेही टिकाव लागत नाही. केमिस्ट्रीचा पाया आहे, म्हणून सगळ्यात पहिले तुम्हाला हायड्रोकार्बन्स किंवा जे केमिकल कंपाऊंड्स आपल्याला पुढे जाऊन शिकायचे आहेत ना, तर त्या सगळ्या कंपाऊंड्स शिकण्याआधी तुम्हाला त्यांचा बेस शिकावा लागेल. ठीक आहे, कुठल्याही, कारण की बघा कुठल्याही, जसं मी लास्ट एक व्हिडिओ आपण जो फंक्शनल ग्रुपवर केलेला आहे अल्कोहोलवर, ठीक आहे, तर फंक्शनल ग्रुप लागून तसे तर खूप सारे कंपाऊंड्स तयार होतात वेगवेगळे, पण कुठल्याही कंपाऊंडचा पॅरेंट कंपाऊंड जो काही असतो, म्हणजे मूळ कंपाऊंड जो काही असतो, तर तो हायड्रोकार्बनच असतो. ओके, म्हणजे कुठल्याही कंपाऊंडचा आत्मा, सोल इज हायड्रोकार्बन. सो तुम्हाला हायड्रोकार्बन समजणं आणि याचं अत्यंत मूलभूत ओळख कमीत कमी आपल्याला असायला पाहिजे. मी तुम्हाला या ठिकाणी चांगल्यापैकी डिटेलमध्ये हा टॉपिक आज शिकवायचा प्रयत्न करणार आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना तो समजेल, आणि तुम्हाला ज्या ज्या शंका येतील तर मी अपेक्षा करतो की तुम्ही त्या कमेंटमध्ये नक्की विचारायचं. ठीक आहे, चला सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉपिकला. ओके, तर बघा सगळ्यात पहिले हायड्रोकार्बन हे नाव जेव्हा तुम्ही ऐकता तर तुमच्या डोक्यात एक प्रश्न येत असेल की हायड्रोकार्बन, ठीक आहे, पुढे क्लासिफिकेशन वगैरे, पण नंतर ते नंतरचा भाग, पण हायड्रोकार्बन म्हणजे नेमकं काय? तर पहिल्यांदा हायड्रोकार्बन काय टॉपिक आहे ते समजून घ्या. टायटल पहिले कधी पण समजून घ्यायचं. ठीक आहे, तर बघा हायड्रोकार्बन, यांना हायड्रोकार्बन का म्हणतात किंवा कुणाला, कोणत्या कंपाऊंड्सला हायड्रोकार्बन म्हणायचं? तर बघा याच्या नावातच सगळं लपलेलं आहे. हायड्रो इज फॉर, हायड्रो कशासाठी या ठिकाणी, हायड्रो हा आहे या ठिकाणी हायड्रोजन साठी. कशासाठी? हायड्रोजन, विच इज अ व्हेरी लाईट गॅस, है ना, एक लाइटर, वजनाने अत्यंत हलका असा गॅस आहे हायड्रोजन. ओके, त्याच्यानंतर कार्बन. कार्बन इज व्हॉट? कार्बन हा एक अत्यंत महत्वाचा एलिमेंट आहे जो पृथ्वीवर आपल्याला सगळ्याच सजीवांमध्ये सापडतो, आढळतो. कार्बन हा असा एलिमेंट आहे जो प्रेझेंट इन ऑल द लिव्हिंग थिंग्स. ठीक आहे, तर अशा या कार्बनचं आणि हलक्या अशा हायड्रोजन गॅसचं कॉम्बिनेशन जे बनतं त्यांनाच आपण काय म्हणतो? हायड्रोकार्बन्स असं म्हणतो. ठीक आहे, लक्षात घ्या. आता तुम्हाला हायड्रोकार्बनची डेफिनेशन कळाली आहे. ओके, आता या हायड्रोकार्बन्सचं एक क्लासिफिकेशन आपण समजून घेऊ की हायड्रोकार्बन नेमके कसे असतात आणि किती प्रकारचे असतात. तर बघा, बेसिकली हायड्रोकार्बन्स आर क्लासिफाईड इन 2 कॅटेगरीज. 2 कॅटेगरीमध्ये पहिले तर क्लासिफाय होतात. एक म्हणजे सॅच्युरेटेड, ओके, आणि दुसरं असतं अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे काय ते तर मी तुम्हाला सांगणार आहे, आणि अनसॅच्युरेटेड काय ते सगळं सांगणार आहे. परंतु सॅच्युरेटेड मध्ये नेमकं कोण येतं? तर बघा, जे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत दे आर कॉल्ड ॲज व्हॉट? अल्केन्स. त्यांना काय म्हणतात? अल्केन्स म्हणतात. अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, आणि हे जे अनसॅच्युरेटेड असतात बघा, तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर अगेन क्लासिफाईड 2 मोर टाइप्स. परत याचे 2 प्रकार पडतात, दॅट आर अल्किन्स. ओके, अल्किन्स अँड अल्काइन्स. सो अल्किन आणि अल्काइन हे काय आहेत? दीज आर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ओके, याचा फरक नीट समजून घ्या. अल्केन तो काय आहे? सॅच्युरेटेड. त्याच्यानंतर अल्किन आणि अल्काइन्स, दीज आर व्हॉट? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ओके, हा फरक पहिले लक्षात घ्या. आता हा झाला फक्त क्लासिफिकेशनचा पार्ट.
मग आता आपण सुरुवात करू अल्केन पासून. आता बघा हे जे तीन प्रकारचे झाले हायड्रोकार्बनचे, अल्केन, अल्कीन, अल्काइन. तर या तिघांना ना जनरल फॉर्म्युला आहे केमिस्ट्रीमध्ये. हा जनरल फॉर्म्युला फार महत्वाचा असतो बरं का, लक्षात ठेवायचा. जनरल फॉर्म्युला म्हणजे काय? आता ही जी कॅटेगरी आहे बघा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनची, अल्केन्स. तर हा अल्केन म्हणजे हा काही एक दोन सिंगल कंपाऊंड नाही, ते एखाद दुसरा कंपाऊंड नाहीये. अल्केन मध्ये देर आर नंबर ऑफ कंपाऊंड्स, खूप सारे आहेत ते. सो अल्केन, अल्कीन, अल्काइन सेम. हे काय आहेत ना, हे त्या खूप साऱ्या कंपाऊंडचा ग्रुपचं नाव आहे ते. अल्केन्स मध्ये खूप सारे आहेत, अल्किन्स मध्ये, अल्काइन्स मध्ये खूप सारे कंपाऊंड्स आहेत. सो हे त्यांच्या ग्रुपचं नाव आहे. ओके. आता ग्रुप म्हटला मग काय असेल की बघा, कधी लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टीचा ग्रुप बनतो की नाही, तर ग्रुप कसा बनतो की ज्या गोष्टी एकमेकांशी सिमिलर आहेत, ओके, ज्यांचे गुणधर्म सारखे आहेत, काही ना काही ज्यांच्यात सिमिलरिटी, त्यांचा एक ग्रुप बनतो. राईट. इथे पण तसंच आहे. अल्केन्स मध्ये आता जे खूप सारे कंपाऊंड असतील, तर याचा अर्थ जर ते एकाच ग्रुपमध्ये अल्केन, अल्काइन मध्ये जे काही त्यांचे पर्टिक्युलर कंपाऊंड आहेत, जर ते पर्टिक्युलर कंपाऊंड एका विशिष्ट ग्रुपमध्ये ठेवलेले, तर याचा अर्थ काय, त्यांच्या सगळ्यांमध्ये काहीतरी सिमिलॅरिटी असेल. राईट. तर ती सिमिलॅरिटी ओळखून त्या सगळ्या कंपाऊंड्सला आपण जनरलाइज करून एक फॉर्म्युला तयार करतो, तो असतो जनरल फॉर्म्युला. ठीक आहे. तसा मग या तिघांना जनरल फॉर्म्युला आहे. सो काय यांचा जनरल फॉर्म्युला समजून घ्या. अल्केनचा जनरल फॉर्म्युला असतो CnH2n plus 2. What? CnH2n plus 2, ज्यामध्ये where this n is equal to, हा जो स्मॉल n आहे हा काय असतो, इट इज नंबर ऑफ कार्बन ऍटम्स. हा काय इंडिकेट करतो, इट इंडिकेट्स नंबर ऑफ कार्बन ऍटम प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर हायड्रोकार्बन. ओके. आता ही गोष्ट लक्षात ठेवा, हा CnH2n plus 2 हा झाला अल्केनचा फॉर्म्युला. सिमिलरली नाव अल्किन साठी पण एक जनरल फॉर्म्युला असतो. अल्किनचा जनरल फॉर्म्युला काय आहे, इट इज CnH2n ओनली, CnH2n फक्त. ओके. सेम इथे पण हा n काय इंडिकेट करतोय, नंबर ऑफ कार्बन ऍटम्स. देन अल्काइनचा जनरल फॉर्म्युला असतो CnH2n minus 2. ओके. इथे लक्षात घ्या, CnH2n minus 2 याचा फॉर्म्युला म्हणजे अल्काइनचा फॉर्म्युला हा कसा आहे, अल्केनच्या फॉर्म्युल्याच्या अपोजिट आहे. इट इज CnH2n plus 2, तो काय आहे H2n minus 2, आणि या ठिकाणी अल्किन्स मध्ये H2n ओनली. ठीक आहे. हे फॉर्म्युले एकदम सिंपल आहेत. 5 मिनिटं दिली लक्ष देऊन तुम्ही हे लक्षात राहतात. ओके, डोक्यात फिट होतात. सो हे फॉर्म्युला कळले ना, मग आता आपण या फॉर्म्युल्यांचा नुसतं आपल्याला यांना पाठ नाही करायचंय. ओके, रटायचं नाहीये. केमिस्ट्री कधीच रटायची नाही मित्रांनो, समजून घ्यायची असते. तर बघा यांना समजून घेऊ फॉर्म्युल्याला आपण. आता याच्यात मी तुम्हाला सांगितलं सगळ्यांमध्ये हा जो स्मॉल n तुम्हाला दिसतोय, इट इज नंबर ऑफ कार्बन ऍटम. Cn मध्ये हा C जो आहे हा कार्बन आहे, कार्बन इटसेल्फ. H फॉर हायड्रोजन. ओके. आताच मी तुम्हाला सांगितलं हायड्रोकार्बन्स आर व्हॉट, हायड्रोकार्बन्स आर द कंपाउंड्स विच कंटेन्स हायड्रोजन अँड कार्बन, ज्यांच्यात हायड्रोजन आणि कार्बन आहे यांचं कॉम्बिनेशनचा कंपाऊंड, दॅट इज हायड्रोकार्बन. सो फॉर्म्युलामध्ये डेफिनेटली काय असणार आहे, कार्बन आणि हायड्रोजनच असणार आहे. ओके, इट इज व्हेरी ऑब्वियस. ठीक आहे. आता समजून घ्या, हा फॉर्म्युला आपण थोडासा इलॅबोरेट करू. काय आहे याचा अर्थ, तर बघा मी तुम्हाला सांगितलं ना n म्हणजे नंबर ऑफ कार्बन. तर मग काय करायचं, हा फॉर्म्युला कशासाठी, नेमका याचा उपयोग काय, याला पाठ करायचा कशासाठी करायचा. ओके. तर बघा या फॉर्म्युल्याचा किंवा या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही ना काय करू शकता, तुम्ही अल्केन, अल्कीन किंवा अल्काइन पैकी कुठलाही कंपाऊंड, कुठलाही हायड्रोकार्बन तुम्ही त्याचं स्ट्रक्चर काय करू शकता, ड्रॉ करू शकता, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्ही काढू शकता. ओके. सो या फॉर्म्युल्याच्या हेल्पने आपल्याला पर्टिक्युलर हायड्रोकार्बन हा काय करता येतो, डिस्क्राइब करता येतो. म्हणून हे फॉर्म्युले महत्वाचे आहेत.
कसं करायचं किंवा या फॉर्म्युलाच्या हेल्पने सर मला अल्किन काढायचं आहे, एखादा अल्काइन काढायचं आहे, अल्केन काढायचं, मी कसा करू शकतो? 2 मिनिटात समजवतो, इकडे लक्ष द्यायचं. बघा आता CnH2n+2 आता समजून घ्यायचं की बघा N म्हणजे कार्बन ॲटमची संख्या आहे, नंबर ऑफ कार्बन ॲटम आहे. तर बघा अल्केन मध्ये मी तुम्हाला सांगितलं नंबर ऑफ एकापेक्षा जास्त बरेच कंपाऊंड्स आहेत, पण प्रत्येकामध्ये सिमिलॅरिटी काय आहे? सिमिलॅरिटी एवढीच आहे की सगळ्यांमध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे. ओके, आणि सगळ्यांमध्ये मात्र डिफरन्स काय आहे, फरक काय आहे की सगळ्यांमध्ये कार्बन हायड्रोजन तर आहे, पण कार्बन आणि हायड्रोजनची संख्या डिफरंट आहे सगळ्यांमध्ये. ओके, दे आर व्हॅरी बाय व्हॉट? नंबर ऑफ कार्बन अँड हायड्रोजन ॲटम्स. कार्बन हायड्रोजनची संख्या वेगळ्या आहे. मग आपण चला स्टार्ट करू अल्केन मध्ये. पहिला कंपाऊंड सपोज एक कार्बन असलेला हायड्रोकार्बन असेल का बरं, ते आपण बघू. म्हणजे कार्बन ॲटमची संख्या किती? 1, म्हणजे N ची व्हॅल्यू काय? 1. तर N जर का 1 घेतला आपण, तर बघा तुम्हाला या फॉर्म्युलाचा वापर काय करायचा ना, इथून करायचा आहे. 2n+2 2n and 2n-2 जे काय असेल इथून, कारण हा C फक्त इंडिकेट करतोय कार्बन, सिम्बॉल आहे कार्बनचा, H हायड्रोजनचा सिम्बॉल आहे. फॉर्म्युला आपला इथून आहे. ठीक आहे, मग आता जर आपण घेतला N = 1, कार्बन ॲटम किती? 1 फक्त. मग काय करायचा, हा 2n+2 आहे ना, सो 2n इथे काय यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, 2 × n नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. सो 2 × किती घेतला नंबर ऑफ कार्बन ॲटम आपण? 1, बरोबर आहे. सो 2 × 1 पुढे काय आहे? +2, राईट. सो 2 × 1 2, 2 + 2 = 4. इट मीन्स याचा अर्थ काय झाला की when n = 1 है ना, याचा अर्थ झाला की when n = 1 जेव्हा कार्बन किती असेल? 1 असेल, तेव्हा then हा जो 4 आला, हे जे आन्सर आलं, दिस इज व्हॉट? दिस इज द नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. कार्बन ॲटम तर आपल्याला कळलं आहे, N ची संख्या म्हणजे कार्बन ॲटम, पण या N ची व्हॅल्यू इथे पुट करून आपण काय काढतो? वी कॅल्क्युलेट नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. सो 4 इज व्हॉट? नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. लक्षात घ्या, जेव्हा कार्बन 1 असेल तर त्या कंपाऊंड मध्ये हायड्रोजन किती असायला पाहिजे? हायड्रोजन शुड बी 4. आलं का लक्षामध्ये? म्हणजे अल्केन फॅमिली मधला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये, अल्केन फॅमिली मध्ये पहिला जो हायड्रोकार्बन असेल 1 कार्बन असलेला, तर त्याचं बघा त्याचं स्ट्रक्चर, 1 कार्बन असेल 4 हायड्रोजन असेल, राईट. मग याचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ करू शकता तुम्ही? सपोज हिअर इट इज अ कार्बन, हा सिंगल कार्बन. ओके, हा काय झाला आपला? सिंगल कार्बन ॲटम. हायड्रोजन किती? त्याच्या सोबत 4 हायड्रोजन. सो तुम्हाला काय करायचंय? या कार्बनला 4 हायड्रोजन लिंक करायचे. आता कार्बनचं थोडंसं बेसिक आपल्याला माहिती असेल, नसेल तरी मी सांगतो तुम्हाला. कार्बन असा एलिमेंट आहे बघा ज्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 6. ॲटॉमिक मास नंबर काय आहे? 12. कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे माहिती आहे? कार्बनची व्हॅलेन्सी इज व्हॉट? 4. 4 व्हॅलेन्सी असते. 4 व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी म्हणजे काय? व्हॅलेन्सीला आपण कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट म्हणतो. एखाद्या एलिमेंटची कंबायनिंग कॅपॅसिटी म्हणजे तो एलिमेंट जेव्हा दुसऱ्यांसोबत रिॲक्ट होतो, तर तो दुसऱ्या किती स्पेसिस सोबत, दुसऱ्या किती गोष्टींसोबत तो बॉन्ड करू शकतो, ती त्याची कॅपॅसिटी म्हणजे काय? त्याची व्हॅलेन्सी. ओके, सो कार्बनची व्हॅलेन्सी किती? 4. इट मीन्स 1 कार्बन ॲटम कधी पण कोणत्याही कंपाऊंड मध्ये 4 इतर गोष्टींसोबत काय करू शकतो? बॉन्ड करू शकतो. किंवा असं काही नाही की 4 व्हॅलेन्सी म्हणजे 4 वेगवेगळ्या गोष्टी, असं काही नाही. तो सिंगल बॉन्ड करू शकतो एखाद्याशी, सिंगल 4 बॉन्ड करू शकतो, किंवा तो डबल बॉन्ड करू शकतो. ओके, डबल बॉन्ड, एकाशी 2 बॉन्ड, एकाशी 2 बॉन्ड, 2 स्पेसिस मध्ये पण 4 बॉन्ड. म्हणजे फक्त फॅक्ट काय आहे की त्याचे एनी हाऊ 4 बॉन्ड काय व्हायला पाहिजे? पूर्ण व्हायला पाहिजे. कधी कधी तो एखाद्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या एलिमेंटशी 3 बॉन्ड केलेले आहेत आणि एका दुसऱ्याशी 1 केलेला आहे. बॉन्ड किती झाले? 3 + 1 4. ओके, कंडिशन काय की कार्बनच्या आजूबाजूला नेहमी 4 बॉन्ड असतील तर त्याची व्हॅलेन्सी काय असते? सॅटिस्फाईड असते, आणि तेव्हा तो कम्प्लिटली काय असतो? स्टेबल असतो. मग इथे तुम्हाला एका कार्बनला 4 हायड्रोजन जोडायचे आहेत अल्केनच्या फॉर्म्युलानुसार. कसं काय असतील तेव्हा? सिम्पली कार्बनच्या आजूबाजूला बघा या पद्धतीने हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन अँड हायड्रोजन.
काय झालंय स्ट्रक्चर, याला कंडेन्स करून जर लिहून घेतलं, एक कार्बन आणि हायड्रोजन किती आहेत 4, हायड्रोजन 4 आहेत म्हणून 4च्या हायड्रोजनच्याच खाली लिहायचं. सो इट इज व्हॉट CH4. हा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण याचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं, रिएक्शन घेतली होती आपण. CH4 याचं नाव मी बोललो होतो लास्ट व्हिडिओमध्ये. दिस इज व्हॉट, हा मिथेन आहे. काय हा मिथेन, आले लक्षामध्ये. सिमिलरली सो इट मीन्स अल्केन फॅमिली मधला पहिला जो मेंबर आहे तर तो कोण आहे, मिथेन आहे. ओके, तर तो आपण या ठिकाणी नोट करून घेऊ. ठीक आहे. सो अल्केन मध्ये फर्स्ट इज व्हॉट CH4, त्याचं नाव आहे मिथेन. ओके. आता सिमिलरली जसं तुम्ही इथे पहिल्या अल्केनच्या पहिल्या मेंबरचं स्ट्रक्चर फाइंड आउट केलं युजिंग द फॉर्म्युला, सिमिलरली तुम्ही काय करू शकता, अल्किनचा पण पहिला मेंबर, पहिला म्हणजे पुढचेही करू शकतो, मी तुम्हाला फक्त एक एक समजून देतोय आता. सो अल्किन फॅमिली मधला फर्स्ट मेंबर आपण फाइंड आउट करून बघू. आता समजा इफ अल्किन शोधायचं आहे आपल्याला, इन व्हॉट कंडिशन, कोणत्या कंडिशन्स मध्ये, वेन n इज इक्वल टू 1, n म्हणजे नंबर ऑफ कार्बन. जेव्हा एक कार्बन असेल फक्त त्यावेळेस तो अल्किन काय तयार होईल. आता फॉर्म्युला वापरून बघूया आपण. ठीक आहे, 2 × n एवढाच फॉर्म्युला आहे. मी सांगितलं फक्त फॉर्म्युला हाच युटिलाइज होतो. 2 × n, 2 मल्टिप्लाइड बाय n किती घेतला आपण 1. सो 2 × 1 2. हा 2 आता काय आलेला आहे, इट इज नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. बरोबर आहे. म्हणजे इट मीन्स इन केस ऑफ अल्किन्स, अल्किन्सच्या बाबतीत, अल्केन मध्ये नाही, आता काय चालू आहे अल्किन, अल्किनच्या बाबतीत जेव्हा कार्बन ॲटम आपण एकच घेऊ त्यावेळेस हायड्रोजन किती असतील 2, फक्त 2. मग तुम्ही आता असा कंपाऊंड तयार करून बघा की एक कार्बन आणि हायड्रोजन किती फक्त 2. समजा मी असे लावले हायड्रोजन 2, चालेल का, नो. का नाही चालणार, काय प्रॉब्लेम आहे. मी आत्ताच तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललो कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे 4. कार्बन कधीही त्याला स्टेबल होण्यासाठी 4 बॉन्डची गरज आहे, समजलंय का. इथे फक्त किती बॉन्ड होत आहेत 2, हे 2 बॉन्ड काय मग. सो हा अनस्टेबल स्पेसिस आहे, सो हा फॉर्म होणार नाही. इट मीन्स याचा अर्थ अल्किन फॅमिली मधला पहिला मेंबर हा एक कार्बनने बनू शकत नाही, किंवा अल्किन मध्ये सिंगल कार्बन ॲटमचा मेंबर नाहीये जसा अल्केन मध्ये आहे. समजलं. मग इथे कुठून सुरुवात होईल, तर जाऊया नेक्स्ट, एक कार्बन अजून वाढवून बघूया. वेन, ठीक आहे, वेन n इज इक्वल टू 2. आता n म्हणजे कार्बन ॲटम किती घेऊया आपण 2 कार्बन ॲटम घेऊन पाहिले तर होतो का बरं एक अल्किन तयार. बघूया फॉर्म्युला काय आहे, 2 × n. सो 2 × n किती आहे 2, 2 × 2 4. किती हायड्रोजन आले 4 हायड्रोजन. सो इट मीन्स जेव्हा कार्बन ॲटम 2 असतील तेव्हा हायड्रोजन किती त्यांना अटॅच होतील 4 हायड्रोजन. कोणाच्या बाबतीत अल्किन. ठीक आहे, बघूया याचा स्टेबल कंपाऊंड बनतो का. 2 कार्बन ॲटम घेतले, ठीक आहे, 2 कार्बन ॲटम, हायड्रोजन किती लावायचे तुम्हाला एकूण 4. आता तुम्ही म्हणणार एका कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, इथं 2 कार्बनला मिळून 4 हायड्रोजन लावायचे, मग कसं काय ते स्टेबल होतील. कसे बघूया. आता 4 कार्बन आहेत ना, सॉरी 4 हायड्रोजन आहेत ना, हे 4 हायड्रोजन आपण दोघांमध्ये इक्वली वाटून देऊ, एकाला 2 दुसऱ्याला 2. बरोबर आहे. 2 हायड्रोजन या कार्बनला आणि 2 हायड्रोजन या कार्बनला, झाले 4 हायड्रोजन, राईट. पण आता कार्बनची व्हॅलेन्सी पण सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. एका कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. आता इथे तुम्हाला दिसतंय याची पण 2च बॉन्ड आहेत, 2च व्हॅलेन्सी पूर्ण होते, याची 2च होते. अशा केसमध्ये काय, आता हे दोघं कार्बन बघा एकाच कंपाऊंड मधले, तर म्हणजे त्यांच्यामध्ये काय असेल बॉन्ड असेल ना. तर मग इथे काय करायचं, डबल बॉन्ड है ना, इथे डबल कोव्हॅलेंट बॉन्ड लागेल.
सो हे 2 बॉन्ड तयार झाले की आता हे 2 बॉन्ड लक्षात घ्या कोणता बॉन्ड आहे काय बोललो मी आता इट इज डबल कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे तो असा बॉन्ड असतो की तो दोघं स्पेसिस मध्ये त्याचे इलेक्ट्रॉन हे इक्वली काय होतात इक्वली शेअर होतात. म्हणजे या बॉन्डवर जो कोव्हॅलंट बॉन्ड असतो तर कोव्हॅलंट बॉन्डवर दोघही स्पेसिसचा 50-50% हक्क असतो. म्हणजे दोघही स्पेसिसचा इक्वल हक्क असतो आपल्या भाषेत. म्हणजे हे 2 बॉन्ड या कार्बनचे आहेत आणि ते 2 बॉन्ड या कार्बनचे सुद्धा आहेत. आलं का लक्षात. मग या कार्बनची व्हॅलेन्सी कशी पूर्ण होते आता हे 2 बॉन्ड प्लस हे 2 बॉन्ड 4. तसं या कार्बनला हे 2 बॉन्ड प्लस हे हायड्रोजनचे 2 बॉन्ड 4. तर या पद्धतीने बघा दोघही कार्बनची व्हॅलेन्सी पण पूर्ण झाली आणि अकॉर्डिंग टू फॉर्म्युला 4 हायड्रोजन लागले 2 कार्बन आले. कळलं का. सो हे झालं स्ट्रक्चर. मग या स्ट्रक्चरला कंडेन्स करू आपण एका फॉर्म्युल्यामध्ये. कार्बन किती आहेत 2 C2. हायड्रोजन किती आहेत 4. सो काय फॉर्म्युला तयार झाला C2H4 आणि C2H4 इज व्हॉट. तर लक्षात घ्या हा C2H4 आहे अल्किन फॅमिली मधला फर्स्ट मेंबर नॉट सेकंड. कारण इथे एक कार्बनचा मेंबरच नाहीये. अल्किनची सुरुवातच कुठून होते या C2H4 पासून. समजलं का. मग या C2H4 चं नाव काय आहे बाळांनो. तर इथे तुम्हाला एक ट्रिक सांगतोय मी. ठीक आहे इथे तुम्हाला एक ट्रिक सांगतोय. काय ट्रिक आहे. तुम्ही जर अल्केन अल्किन अल्काइनचे नाव जर व्यवस्थित ऑब्झर्व केले तर सगळ्यांमध्ये बघा ALK पहिले 3 लेटर सेम आहेत तिघांमध्ये. फक्त शेवटचे 3 लेटर बदलत आहेत. अल्केन मध्ये शेवटचे 3 लेटर काय आहेत A आणि म्हणून त्याचा जो मेंबर आहे त्याचा प्रत्येक मेंबरच्या शेवटी काय असेल A आणि असेल. समजलं का. अल्किन फॅमिली मधल्या बघा अल्किन मध्ये शेवटचे 3 लेटर काय आहेत E आणि म्हणून याच्या प्रत्येक मेंबरच्या नावामध्ये शेवटी काय असतील E आणि C2H4. सो या C2H4 चं नाव काय आहे इट इज इथीन. काय याचं नाव इथीन. बघू शकता नावाच्या शेवटी काय आलं 3 लेटर्स E आणि E आणि इंडिकेटिंग व्हॉट. E आणि इंडिकेट्स इट इज द मेंबर ऑफ अल्किन फॅमिली. हा अल्किनचा मेंबर आहे म्हणून E आणि आलं शेवटी नावात पण. बरोबर आहे कळलं. सो हा झाला अल्किनचा पहिला मेंबर. आता सिमिलरली तुम्ही काय करू शकता अल्काइन फॅमिलीचा पहिला मेंबर ड्रॉ करू शकता. आता एक गोष्ट तुम्ही इथे समजून घ्या की अल्किन फॅमिली मध्ये हा स्ट्रक्चर हा कंपाऊंडला स्टेबल करण्यासाठी आपण काय केलं होतं या 2 कार्बनच्या मध्ये एक डबल बॉन्ड दिलेला होता. समजलं का. तेव्हा ती व्हॅलेन्सी पूर्ण झाली. तर मग ही गोष्ट जरा नोट करा की अल्किन्स जे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असून यांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या की अल्किन्स हे असे कंपाऊंड्स आहेत असे हायड्रोकार्बन्स आहेत की ज्यांच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो ऍटलिस्ट कमीत कमी 1 काय असेल कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ओके. अल्किनच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची अल्किन्स हे असे हायड्रोकार्बन्स आहेत की ज्यांच्यामध्ये ऍटलिस्ट कमीत कमी त्या कंपाऊंड मध्ये एका तरी ठिकाणी 2 कार्बनच्या मध्ये काय असेल डबल बॉन्ड असेल. सो जिथे कार्बन कार्बनचा डबल बॉन्ड आहे तर तो कुठल्या हायड्रोकार्बन मध्ये असेल तो अल्किनचा मेंबर असेल. कळलं का. ही कंडिशनच आहे. अल्केन मध्ये तसं काही नाही. अल्केन मध्ये काय स्पेशालिटी आहे अल्केन्स हे असे हायड्रोकार्बन्स आहेत असे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत की ज्यांच्यामध्ये ऑल आर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड्स. या ठिकाणी सगळे कार्बन कार्बनचे काय असतील सिंगल बॉन्ड असतील. इथे एकही डबल किंवा ट्रिपल बॉन्ड नसतो. सगळे कार्बन कार्बन मध्ये काय राहील सिंगलच बॉन्ड राहील कंपल्सरी. अल्किन्स मध्ये काय आहे कंपल्सरी एका तरी ठिकाणी काय असेल कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल. ओके. आता इकडे आलो अल्किनच्या बाबतीत. पहिले याची स्पेशालिटी समजून घ्या. हे असे कंपाऊंड्स आहेत की ज्याच्यामध्ये ऍटलिस्ट इथे पण कमीत कमी स्ट्रक्चर मध्ये कंपाऊंड मध्ये एका ठिकाणी काय असेल ऍटलिस्ट 1 कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड.
एका तरी ठिकाणी कार्बन कार्बन मध्ये काय असेल, ट्रिपल बॉन्ड असेल, तर तो असेल अल्काइन. मग आता याचा पहिला मेंबर बघा कसा तयार होतोय. आता इथे जर तुम्ही सुरुवात करून पाहिली n=1 म्हणजे एक कार्बन घेऊन, तर याचा देखील कंपाऊंड फॉर्म होणार नाही, सेम याच्या सारखं अल्किन सारखं. का? कारण जर तुम्ही n=1 घेतला तर बघा 2 × 1, ओके, 2 × 1 2 -2 -2 2 -2 0. नंबर ऑफ हायड्रोजन एटम काय येतोय 0. सो इट इज नॉट पॉसिबल. सो इट मीन्स अल्काइनची सुद्धा सुरुवात ही नंबर ऑफ कार्बन 1 पासून होऊ शकत नाही. सो इट विल बी फ्रॉम व्हॉट, n=2. याची पण सुरुवात कुठून होईल, n=2 पासून. समजलं? म्हणजे याच्यात मिनिमम कमीत कमी तुम्हाला 2 कार्बनची गरज आहे. ओके. सो व्हेन n=2, जेव्हा n किती असेल, 2 असेल, नंबर ऑफ कार्बन 2 असतील, तेव्हा हायड्रोजन किती असतील फाइंड आउट करू. फॉर्म्युला युटिलाइज करायचा आहे. काय फॉर्म्युला आहे, 2n-2. सो 2 मल्टिप्लाइड बाय n किती आहे, n आता इथे आपला 2, पुढे -2, 2 × 2 4, 4 - 2 किती आलं 2. सो 2 इज व्हॉट, दिस इज नंबर ऑफ हायड्रोजन एटम्स ना. ठीक आहे. सो याचा अर्थ काय झाला की इन केस ऑफ अल्काइन, अल्काइनच्या बाबतीत जेव्हा कार्बन ॲटम 2 घेतले तर नंबर ऑफ हायड्रोजन किती असतील, 2च असतील. म्हणजे तुम्हाला आता असा कंपाऊंड बघा ड्रॉ करायचा आहे ज्याच्यात 2 कार्बन आणि 2 हायड्रोजन, पण कंडिशन पूर्ण व्हायला पाहिजे. व्हॉट इज कंडिशन, की प्रत्येक कार्बनची, त्या दोघही कार्बनची व्हॅलेन्सी काय व्हायला पाहिजे, सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. म्हणजे 4 व्हॅलेन्सी व्हायला पाहिजे, तर तो करेक्ट कंपाऊंड आहे. ठीक आहे. आता बघा हे कसं पॉसिबल आहे, तर बघा इथे ड्रॉ करतो. कार्बन कार्बन, ठीक आहे, 2 कार्बन घ्यायचे. हायड्रोजन किती आपल्याकडे, ओनली 2. मग 2 एक तर इक्वली डिस्ट्रीब्यूट करून देऊ. एक या कार्बनला दिला, एका या कार्बनला दिला एक हायड्रोजन. आता दोघांची व्हॅलेन्सी किती होते, एकच पूर्ण होते है ना. याची 1 याची 1, पण पाहिजे किती 4. सो त्याच्यासाठी काय करू, अल्किनची कंडिशन लक्षात घ्या की अल्काइनची कंडिशन काय आहे की असा कंपाऊंड आहे जिथे एका ठिकाणी तरी तुम्हाला कार्बन कार्बन मध्ये काय द्यावा लागेल, ट्रिपल बॉन्ड द्यावा लागेल, किंवा तो असेलच, त्याशिवाय तो स्टेबलच होऊ शकत नाही. सो मग इथे काय करायचं, इथे आता द्यायला कार्बन कार्बन मध्ये द्यायला जागा कुठे, 2च तर कार्बन आहेत. सो डेफिनेटली मग काय असेल, या 2 कार्बनच्या मध्येच काय असेल, ट्रिपल बॉन्ड असेल. कोणते बॉन्ड आहेत, कोव्हॅलेंट बॉन्ड. सो ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे तिघही बॉन्ड या कार्बनचे पण आहेत, या कार्बनचे पण आपण काउंट करू. सो बघा या कार्बनची व्हॅलेन्सी 3 बॉन्ड प्लस एक हायड्रोजनचा बॉन्ड 4, 3 + 1 4. दोघही कार्बनची व्हॅलेन्सी काय येते, काय होते, सॅटिस्फाय होते. सो हा पण काय एक स्टेबल कंपाऊंड आहे. आलंय लक्षामध्ये मित्रांनो. तर बघा याच पद्धतीने सिमिलरली आपण काय करू शकतो, याच फॉर्म्युलाचा उपयोग करून काय करू शकतो, अल्केन फॅमिलीमध्ये पुढचे मेंबर कॅल्क्युलेट करू शकतो, अल्किन मध्ये पुढचे मेंबर कॅल्क्युलेट करू शकतो, अल्काइन्स मध्ये पुढचे मेंबर कॅल्क्युलेट करू शकतो. आले लक्षामध्ये. आता जर तुम्हाला हे समजलं असेल तर मी थोडीशी अपेक्षा करतो की तुम्ही हे मेंबर कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करा. अल्केनचे पुढचे मेंबर कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करा, अल्किनचे करा. म्हणजे फक्त फॉर्म्युला ड्रॉ करायचा प्रयत्न करा. ते नाव वगैरे मी तुम्हाला सांगेल. प्रयत्न करा, येतोय का फॉर्म्युला आपल्याला वापरता येतोय का ते ट्राय करा. तुम्हाला काय अडचण येते मला कमेंट करून सांगा. आणि काळजी करू नका, हा टॉपिक अजून आपला संपलेला नाहीये. मी तुम्हाला आता फक्त तिघांचे एक एक मेंबर कॅल्क्युलेट करून दाखवले, फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे ते समजवलं, नेमकं अल्केन अल्किन अल्काइन काय ते समजवलं. ओके. 2 मिनिटात पुन्हा एकदा आपण रिवाइज करू की आपण आज इथे काय शिकलेलो आहे. आपण शिकलो सगळ्यात आधी व्हॉट इज हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन म्हणजे काय, तर हायड्रोकार्बन्स आर दोज कंपाउंड्स विच कंटेन्स हायड्रोजन अँड कार्बन. ठीक आहे, ज्यांच्यात कार्बन आणि हायड्रोजन कंटेन आहे, किंवा कार्बन हायड्रोजनचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय, हायड्रोकार्बन्स. मग हे हायड्रोकार्बन्स बेसिकली डिवाइड होतात किती कॅटेगरीमध्ये, 2 कॅटेगरीमध्ये. ठीक आहे, कोणत्या 2 कॅटेगरी, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे असे हायड्रोकार्बन्स ज्यांच्यामध्ये ऑल कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड्स किंवा ऑल कार्बन्स आर बॉन्डेड बाय सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. तिथे सगळ्या कार्बन मध्ये सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड असेल ते म्हणजे सॅच्युरेटेड. त्यांच्यात कोण येतं, अल्केन्स. बरोबर आहे.
अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय आहे? CnH2n+2, वेअर N काय आहे? जिथे N म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम. ठीक आहे. पुढे अनसॅच्युरेटेड टाइप मध्ये, अनसॅच्युरेटेड परत क्लासिफाय होतो दोन टाइप मध्ये, दॅट इज अल्किन अँड अल्काइन. बरोबर, अल्किन अल्काइन. अल्किन काय आहेत? अल्किन्स आर हायड्रोकार्बन्स हॅव्हिंग ॲट लिस्ट वन कार्बन कार्बन डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. अल्किन हे असे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत ज्यांच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला कंपाऊंड मध्ये एका ठिकाणी दोन कार्बनच्या मध्ये डबल कोव्हॅलेंट बॉन्ड दिसेल किंवा असेल किंवा असायलाच पाहिजे. आलं लक्षात? ते म्हणजे अल्किन्स. अल्काइन काय आहे? आणि अल्किनचा फॉर्म्युला आपण पाहिला. अल्किनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+- काहीच नाही, CnH2n ओनली. ओके, हा याचा जनरल फॉर्म्युला. अल्काइन कडे गेलो तर अल्काइनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n-2. ओके, आणि अल्काइन्स आर दोज कंपाऊंड, हे ते अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत ज्यांच्यामध्ये ऍटलिस्ट कमीत कमी एका ठिकाणी दोन कार्बन ॲटम्स मध्ये ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड असेलच. ओके, ते म्हणजे अल्काइन्स. सो अकॉर्डिंगली या फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग आता हा जो कंपाऊंड आपण ड्रॉ करून पाहिला, ओके, तर याचाही तुम्ही कंडेन्स फॉर्म्युला लिहू शकता सेम मिथेन सारखा किंवा इथिन सारखा. याचा एक कंडेन्स फॉर्म्युला काय तयार होईल? नंबर ऑफ कार्बन किती आहे? 2. नंबर ऑफ हायड्रोजन किती आहे? 2. सो इट इज C2H2. आणि C2H2 हा याचा पहिला मेंबर झाला. कोणाचा? अल्काइन फॅमिलीचा. ठीक आहे, C2H2. आणि याचं नाव काय असेल मग? तर नावाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं, पुन्हा सांगणार आहे डिटेल मध्ये, पण आता मी तुम्हाला सांगितलं की लास्ट 3 लेटर्स, याच्या लास्ट 3 लेटर्स काय आहेत? YNE. तर याच्या नावात लास्ट काय असेल? YNE असेल. सो याचं नाव आहे इथाइन. काय याचं नाव? शेवटी बघा YNE, इथाइन. 2 कार्बन आले म्हणजे इथ हा प्रिफिक्स लागतो. मी ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सगळं शिकवणार आहे. ओके, सो इथ आणि लास्ट काय राहील? YNE. इथे इथ 2 कार्बन साठीच लास्ट काय राहील? ENE. समजलं? सो इथाइन इज द फर्स्ट मेंबर ऑफ अल्काइन फॅमिली. कळलं मित्रांनो? तर आता हे जे तुम्ही शिकलेत याला ना थोडं रिवाइज करा. व्हिडिओ जर शिकता शिकता पण बऱ्याचदा काही गोष्टी आपल्याला कळत नाही तर व्हिडिओ पॉज करून गोष्टी बघा किंवा स्लो करून बघा, तुमच्या सोयीनुसार जसं बघायचं तसं बघा, पण गोष्टी रिपीटेडली बघा, म्हणजे ही पूर्ण कॉन्सेप्ट तुमची आज क्लिअर होईल. आणि ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली ना तर नेक्स्ट व्हिडिओ मी याचाच असणार आहे, याचा पुढचा पार्ट. म्हणजे आता मी तुम्हाला जसे यांचे एक एक मेंबर्स ड्रॉ करून दिले तर याच्यामध्ये अल्केनचे पुढचे मेंबर कोणते आहेत, अल्किनचे कोणते आहेत, अल्काइनचे कोणते आहेत, हे सगळं आपण बघणार आहेत. आणि ते फक्त बघणार नाहीयेत, तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना एक ट्रिक सांगणार आहे. ठीक आहे, ती ट्रिक जी मी रॉकेट ट्रिक म्हटलेली आहे, जी आपण आता थंबनेल मध्ये पाहिलेली, तर ती रॉकेट ट्रिक कशाची असणार आहे, तर ती रॉकेट ट्रिक म्हणजे की तुम्ही या कुठल्याही हायड्रोकार्बनचा फॉर्म्युला जरी तुम्ही लक्षात ठेवला नाही, पाठ केला नाही किंवा विसरले, तरी ऍट द मोमेंट तुम्हाला तिघांपैकी कोणाचाही अल्केन अल्केन अल्काइन कुठलाही मेंबर, कितीही कार्बनचा मेंबर तुम्हाला जर इन्स्टंटली ड्रॉ करायला कोणी सांगितला तर तुम्ही फॉर्म्युल्याचा कुठलाही यूज न करता तुम्ही सिम्पली डायरेक्टली तो कंपाऊंड ड्रॉ करू शकता, त्याचं करेक्ट स्ट्रक्चर आणि फॉर्म्युला ड्रॉ करू शकता. त्याच्यात तुम्हाला फॉर्म्युलाची यूज करायची, लक्षात ठेवायची काही गरज पडणार नाही. अशी रॉकेट ट्रिक मी तुम्हाला आता फक्त इंट्रोड्यूस करून देतोय की ट्रिक काय असणार आहे, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती ट्रिक प्रत्यक्ष शिकवणार आहे. त्याच्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. म्हणून सांगतो, आज जर आपल्या चॅनलवर कोणी फर्स्ट टाइम आलेलं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांना, आपल्यासारख्या इतर मित्रांना, गरजू मित्रांना आपल्या या फ्री एज्युकेशनचा फायदा होऊ द्या. जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या गावामध्ये, तुमच्या एरियामध्ये शेअर करा मित्रांनो. आपल्यासारख्या सामान्य सर्वसामान्य मित्रांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ पोहोचवा. ओके,
कारण हे फ्री एज्युकेशन आहे, आपल्या मातृभाषेत आहे, आपल्या ग्रामीण भाषेत आहे. ठीक आहे. सो जास्तीत जास्त जाणण्याचा फायदा होऊ द्या. आणि नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा नवीन लोकांनी आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. प्लस तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि याच्यामध्ये हा शिकवलेल्या टॉपिकमध्ये घरी प्रॅक्टिस करताना जर तुम्हाला काही डाऊट्स आले तर मला कमेंट नक्की करा. मी नक्की तुमच्या कमेंटचं उत्तर देणार आहे, रिप्लाय देणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आय होप तुम्ही आजची गोष्ट क्लिअर केलेली असेल, तुम्हाला मजा आली असेल शिकायला. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करा. ठीक आहे मित्रांनो, आणि काही डाऊट आला तर आपला चॅनल आहे, दॅट इज व्हॉट केमिस्ट्री टॉक्स. कधीही तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता आणि मला विचारू शकता. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, सी यू.